ते दुसऱ्या पक्षाने आपल्याला जिम्मेदारी चुकलेली आहे. काय कामाचा आढावा घेतला आणि ते कशा प्रकारे कामं करायची इच्छा आहे, काय कामं उभी केली आहे? सर्वप्रथम मी पक्ष आमच्या भारतीय जनता पार्टीला धन्यवाद आणि आभार मानते. त्यांनी पुन्हा मला एकदा संधी दिली आहे, कारण त्यांनी माझं मालाडमध्ये विकासाचं काम बघितलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीचा एकच संकल्प आहे, देवा भाऊंचा पण एकच संकल्प आहे, विकास आणि विकास. आणि सर्व त्यांच्या पण मार्गदर्शनाखाली बरेचशी कामं वर्षभरात झालेली आहेत. येणाऱ्या काळात पण विकासाची कामं होतील एवढंच या ठिकाणी मी सांगते. आणि जनताचा विश्वास 2017ला मला मुंबईमध्ये सेकंड हायेस्ट मार्जिन मिळाली होती आणि असा विश्वास आहे जनतेचा की येणाऱ्या निवडणुकीमध्ये हायेस्ट मार्जिननी आपण जिंकूया. आणि तसंच जो विकासाचा आम्ही विडा उचललाय तो येणाऱ्या काळात पूर्णपणे मालाडचा विकास करूया एवढंच या ठिकाणी सांगते. वार्डमध्ये कोणतं असं मोठं काम करायची इच्छा आहे की जे लोकांपर्यंत? सर्वात मोठं काम आमचं झालंय ते एसटी रोड वाइंडिंगचं झालंय आणि जवळजवळ गावठाणमध्ये बीएसटीची बसची सुविधा नव्हती, ते पण संघर्ष करून आम्ही बीएसटीची बस आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक विकासाची कामं आहेत, जसे रस्त्याची सगळे संपूर्ण सीसी रोड झालेले आहेत आणि अनेक म्हणजे चौकाची कामं पण आम्ही केलेली आहेत आणि इतर कामं. आणि सर्वात महत्वाचा विषय म्हणजे शिक्षण समितीमध्ये मी भागवत गीतेचा विषय उचललेला आणि येणाऱ्या निवडणुकीच्या नंतर भागवत गीता हे शाळेत मुलांना कंपल्सरी करावी असा माझा मुद्दा होता आणि तो निश्चितच पास होईल अशी मला पूर्णपणे खात्री आहे. काय संदेश? मी मतदार सगळ्यांना सांगते की वोटचा हक्क आपण सगळ्यांनी बजावला पाहिजे आहे, सगळ्यांनी बरोबर वेळेच्या अगोदर वोटिंग केलं पाहिजे आहे.